फेज म्हणजे काय आणि फेजचा यूज करून आपण डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन कसं कॅल्क्युलेट करू शकतो एखाद्या सिंपल हार्मोनिक मोशन करणाऱ्या पार्टिकलचं. तर काल आपण याशीच रिलेटेड काही सोल्युशन करत होतो आणि आपलं ते सोल्युशन बरोबर येत नव्हतं. तर मी आज त्याला व्यवस्थित केलंय आणि आज ते सोल्युशन व्यवस्थित येऊन जाईल. पण मी आज पहिल्यापासून त्या पूर्ण गोष्टी अगोदर जे सोल्युशन केले होते ते पण सांगणार आहे आणि लिंक यावी म्हणून. ठीक आहे, तुमची लिंक लागावी म्हणून मी पुन्हा पहिल्यापासून हे सोल्युशन केलेले आहेत. ठीक आहे, आपण 3 पॉईंट घेतले होते. आपण एकदम सुरुवातीला आपण पॉईंट घेतला होता ई पॉईंट. हा जो रेफरन्स पार्टिकल आहे तो या ई पॉईंटपासनं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्टार्ट करतोय. ओके, तर जेव्हा टाइम 0 होता तर रेफरन्स पार्टिकल या ई पॉईंटला होता, तर प्रोजेक्शन पार्टिकल आपला कोणत्या पॉईंटला होता? मीन पोझिशनला. ओके, तर आपल्याला डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन माहिती आहे. जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट काय आहे? y इक्वल्स टू, ठीक आहे, कधी कधी ते x असतं. जर आपण प्रोजेक्शन x ॲक्सिसच्या अलॉंग जर घेतलं तर x येतं, y ॲक्सिसच्या अलॉंग घेतलंय म्हणून आपण इथं काय घेतोय? y. तर y इक्वल्स टू a साइन ओमेगा t प्लस फाय इज द जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, हे माहिती आहे आपल्याला. आणि आपण सगळ्यात सुरुवातीला कन्सिडर करणार आहोत की हा जो रेफरन्स पार्टिकल आहे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्टार्ट करतोय कोणत्या पॉईंटपासनं? ई पॉईंटपासनं. म्हणजे जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस तो पार्टिकल कोणत्या पॉईंटला होता? ई पॉईंटला होता. ओके, आणि प्रोजेक्शन पार्टिकल कोणत्या पॉईंटला असेल? एम पॉईंटला, म्हणजे मेन पोझिशनला. ओके, तर त्यावेळेस त्याचा इनिशियल फेज काय होता? तर इनिशियल फेज म्हणजे काय? तर जेव्हा पार्टिकल मोशन स्टार्ट करतोय त्यावेळेस त्याची पोझिशन. आता लक्ष द्या, इनिशियल फेज असो किंवा फेज असो, आपण तो फेज कशाच्या रिस्पेक्टिव्ह मेजर करतोय? या ओई लाईनच्या रिस्पेक्टिव्ह मेजर करतोय. जर पार्टिकल मोशनच इथून स्टार्ट केली असेल तर त्याचा जो इनिशियल फेज असेल फाय, तो आपण काय कन्सिडर करतोय? 0 कन्सिडर करतोय. इथून त्यानं मोशन स्टार्ट केली ना, तर त्याने सुरुवातीला तयार केलेला अँगल काय? एकदम जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस तयार केलेला अँगल किती आहे? 0 आहे. तो कुठून मोशन स्टार्ट करतोय? मेन पोझिशन पासून, किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कुठून स्टार्ट करतोय? ई पॉईंट पासून. तर जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस इनिशियल फेज 0 होता ई पॉईंटला. आता आपण कन्सिडर केलं की टाइम बदललाय, कारण की इथं मोशन व्हायली कंटिन्युअस. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन व्हायली. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही कोणती मोशन असते? पिरियॉडिक मोशन असते. तिला काय असतो? टाइम पिरियड. तर या मोशनचा टाइम पिरियड आहे, समजा इथून मोशन स्टार्ट व्हायली आहे आणि एक रोटेशन कंप्लीट करायला किती वेळ लागतोय? कॅपिटल टी. तसंच या प्रोजेक्शन पार्टिकलला एक ऑसिलेशन कंप्लीट करायला किती वेळ लागेल? कॅपिटल टी. ओके, तर आता आपण कन्सिडर केलंय की मोशन या ई पॉईंट पासून, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ई पॉईंट पासून स्टार्ट झाली आहे. त्यावेळेस इनिशियल फेज कसा आहे? 0 आहे. आणि टाइम ज्यावेळेस 0 होता त्यावेळेसचा फेज कसा आहे? 0 आहे. आता टाइम बदललाय तर पार्टिकल कंटिन्युअस कोणती मोशन करतोय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता टाइम कितीने बदललाय? तर 0चा किती झालाय? t/6 झाला. इथं मी लिहिलंय, व्यवस्थित दिसतंय सर्वांना? सांगा एकदा. t/6 लिहिलंय इथं. ओके, दिसतंय सर्वांना हे? हा, तर आता इथं टाइम t/6 झालाय म्हणजे हा पार्टिकल जो आहे तो ई पॉईंट पासून असा डिस्प्लेस झाला असेल इथं. ओके, या पी पॉईंटला. ओके, म्हणजे त्यानं काय झालंय? त्याचं काय झालं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं? तर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा ही जी कॉन्स्टंट आहे आणि मल्टिप्लायड बाय त्याने घेतलेला टाइम, तर ओमेगा टी एवढं त्याचं काय झालं असेल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाला असेल. तर मग आता टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे? तर थीटा इक्वल्स टू, आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे? ओमेगा टी प्लस फाय. पण आता इथे इनिशियल फेज 0 आहे. ओके, फायची व्हॅल्यू काय इथं? 0 आहे. ओके, तर मग त्याची जो थीटाची व्हॅल्यू असेल ती किती असेल? ओमेगा टी फक्त. ओके, मग आता ही जी व्हॅल्यू आहे थीटाची आपण इथं ठेवून दिली, समजा ओमेगा टी इथं ठेवून दिलं, फाय 0 आहे, तर डिस्प्लेसमेंट काय येईल? ए साइन. ठीक आहे, लक्ष द्या. हा रेफरन्स पार्टिकल ई पॉईंट पासून पी पॉईंटला गेलाय, तर प्रोजेक्शन पार्टिकल मीन पोझिशन पासून इथपर्यंत गेला असेल. ओके, तर मग त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं हे आपल्याला काढायचंय. तर डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन काय आहे? y इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओमेगा टी प्लस फाय आहे, पण फायची व्हॅल्यू इथं काय? 0 आहे. फायची व्हॅल्यू इनिशियल फेज कसा आहे? 0 आहे. इनिशियल फेज 0 आहे, तर म्हणजे राहील काय? फक्त ओमेगा टी. इथं ब्रॅकेटमध्ये काय राहील? ओमेगा टी.
तर ओमेगाची व्हॅल्यू, तर ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ओमेगा म्हणजे किती, 2 पाय अपॉन कॅपिटल टी, ती इथं ठेवून दिली आपण. ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन कॅपिटल टी मल्टिप्लाइड बाय टी बाय 6. तर हे टी टी कॅन्सल, 2 डिवायडेड बाय 6 किती येईल 3. तर ए साइन पाय बाय 3 एवढा याचा फेज येईल. ओके, मग आता साइन पाय बाय 3 ची व्हॅल्यू, पाय बाय 3 म्हणजे किती 60, साइन 60 ची व्हॅल्यू किती येते स्क्वेअर रूट ऑफ 3/2. आणि हे काय असेल ए, ए इज द अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड किंवा या सर्कलची काय असेल रेडियस, ती किती घेतली आपण 1 मीटर. मग ए ची व्हॅल्यू ठेवून दिली 1 मीटर, तर इथं डिस्प्लेसमेंट किती झाले, तर स्क्वेअर रूट ऑफ 3/2 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट झाले मीन पोझिशन पासून इथपर्यंत. किती वेळामध्ये, t/6 एवढ्या वेळामध्ये. आता इथं पॉझिटिव्ह आलं हे डिस्प्लेसमेंट, म्हणजे डिस्प्लेसमेंट कुणीकडे व्हायले, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसकडे. ओके, तर ही झाली पहिली केस. आपण मोशन कुठून स्टार्ट केली होती, या ई पॉईंटपासनं. त्यावेळेस इनिशियल फेज काय होता, 0 होता. ठीक आहे. आता नेक्स्ट आता समजा की पार्टिकलनं मोशन स्टार्ट केली आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्टार्ट केली या रेफरन्स पार्टिकलनं, कोणत्या पॉईंटपासनं, एफ पॉईंटपासनं. आणि जर रेफरन्स पार्टिकल एफ पॉईंटला असेल, लक्ष द्या प्लीज, रेफरन्स पार्टिकल एफ पॉईंटला असेल, तर आपला प्रोजेक्शन पार्टिकल कोणत्या पॉईंटला असेल, तर तो असेल एक्स्ट्रीम पोझिशनला. म्हणजे जेव्हा रेफरन्स पार्टिकल ह्या एफ पॉईंटपासून सर्क्युलर मोशन स्टार्ट करतोय, तेव्हा प्रोजेक्शन पार्टिकल कुठून मोशन स्टार्ट करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन एक्स्ट्रीम पोझिशन पासनं. ओके, तर मग आता आपण इथं कन्सिडर केलं की पार्टिकल स्टार्ट्स मोशन फ्रॉम दी पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस पार्टिकल कोणत्या पॉईंटला आहे, एफ पॉईंटला आहे. ओके, आणि मग त्याने तयार केलेला अँगल, लक्ष द्या, टाइम 0 होता त्यावेळेस त्यांनी ओई सोबत किती अँगल तयार केला आहे, ह्या ओएफनं ओई सोबत किती अँगल तयार केला आहे, तर हा एक इतका अँगल, हे किती असेल 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे किती, π/2. म्हणजे इनिशियल फेज इथं किती आहे, π/2. ओके, लक्षात येते. हा फाय म्हणजे काय, तर इनिशियल फेज. जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस असणारा फेज म्हणजे काय, इनिशियल फेज. ओके, तर त्यावेळेस फाय ची व्हॅल्यू किती आहे, π/2 आहे. ओके, पार्टिकल रेफरन्स पार्टिकल कोणत्या पॉईंटला, आता एफ पॉईंटला. मग या ओएफनं ओई सोबत किती अँगल तयार केला, 90 डिग्री. तर फायची व्हॅल्यू किती येईल, 90. तर जेव्हा टाइम 0 होता पार्टिकल एफ पॉईंटला होता त्यावेळेस ओएफने ओई सोबत 90 डिग्रीचा अँगल तयार केला होता, आणि तो अँगल म्हणजेच काय, इनिशियल फेज. म्हणजे आपला जो पार्टिकल आहे प्रोजेक्शन पार्टिकल, तो आता कुठे एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला जर असेल तर इनिशियल फेज किती घेतो आपण, π/2. आपण हे पाहिलेलं आहे, त्यावेळेस डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काढलं होतं, त्यावेळेस आपण केसेस घेतलेल्या आहेत. Whenever the particle starts its motion from extreme position, the phase is π/2, initial phase is π/2 or 3π/2, दोन्हीपैकी एक कोणताही असतो. तर इथं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट केले म्हणून π/2, आणि जर निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट केला असेल तर फायची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 3π/2. पुढे आपण पाहू वाटले असेल. ठीक आहे. तर आता पार्टिकलनी मोशन स्टार्ट केली, रेफरन्स पार्टिकलनी मोशन स्टार्ट केली एफ पॉईंट पासून, प्रोजेक्शन पार्टिकलनी मोशन स्टार्ट केली पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून, आणि जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेसचा फेज किती आहे, π/2. ओके, आता आणखी आपण टाइम बदललाय, समजा टाइम कितीने चेंज केलाय, t/6 न इक्वल टाइम घेणार आहेत आपण. मग आता t/6 एवढ्या वेळामध्ये रेफरन्स पार्टिकल या एफ पॉईंट पासून कुठं आला असेल, या क्यू पॉईंटला. ओके, मग इथं काय झालं, त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाला असेल तर त्याची व्हेलॉसिटी किती आहे, ओमेगा, आणि त्यांनी घेतलेला टाइम किती आहे, t/6 किंवा टी म्हणू आपण त्याला, तो ओमेगा टी. ओके, एवढं अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाले किती वेळामध्ये, या t/6 एवढ्या वेळामध्ये. तर मग आता हे टोटल अँगल किती असेल, इथून ओई पासून इथपर्यंतचा टोटल अँगल किती असेल, ओ क्यू पर्यंतचा, ओई आणि ओ क्यू यांच्यामधला टोटल अँगल किती असेल, तर हे 90 प्लस हे ओमेगा टी, तर किती येईल, हे थीटा इक्वल्स टू काय येईल, ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे आता ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती आहे, तर ओमेगा टीची व्हॅल्यू किती येईल, ओमेगा टीची व्हॅल्यू आपण वरच काढलेली इथं. ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे, फक्त ओमेगा टीची व्हॅल्यू वाटल्यास मी इथं काढून दाखवतो, वाटल्यास ओमेगा किती आहे, ओमेगा टी ची व्हॅल्यू 2π आपण कॅपिटल टी ओमेगाची व्हॅल्यू, आणि टाइम किती घेतला आपण, t/6, हे बेत्रिक 6, टी कॅन्सल, तर हे येईल π/3. तर ओमेगा टीची व्हॅल्यू π/3, आणि फाय इनिशियल फेज किती येतं आता, इनिशियल फेज आहे π/2, 90.
म्हणजे ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू आपल्याला माहीत झाली, ती इथं ठेवून देऊया जनरल इक्वेशनमध्ये. ओमेगा टीची व्हॅल्यू π/3 आणि फायची व्हॅल्यू π/2. ओके. मग आता आपल्याला एक एक्सपान्शन फॉर्म्युला माहिती आहे, साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला माहिती आहे. साइन ए प्लस बी ला कसं लिहू शकतो आपण, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असं लिहिता येतं. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. पण आता इथे ए च्या ऐवजी काय π/3 आहे, बी च्या ऐवजी π/2 आहे. तर साइन π/3 मल्टिप्लाइड बाय कॉस π/2 प्लस कॉस π/3 मल्टिप्लाइड बाय साइन π/2. ओके. तर आता लक्ष द्या, कॉस 90, कॉस π/2 म्हणजे किती 90. तर कॉस 90 ची व्हॅल्यू काय आहे ते 0. कॉस 90 0 इंटू एनिथिंग 0. तर ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. ओके. ही पहिली टर्म क्या 0 होऊन जाईल, राहील फक्त दुसरी टर्म. तर कॉस π/3 ची व्हॅल्यू येते 1/√2 आणि साइन 90 ची व्हॅल्यू किती येते, साइन π/2 ची व्हॅल्यू येते 1. साइन π/2 ची व्हॅल्यू काय येते 1. तर याचं डिस्प्लेसमेंट किती झालंय, तर प्लस 1/√2 मीटर. कारण की ए इज अँप्लिट्यूड म्हणजे रेडियस सर्कलची, ती किती आहे 1 मीटर. त्याची व्हॅल्यू जर इथे ठेवली तर 1 मीटर मल्टिप्लाइड बाय 1/√2 किती येईल 1/√2 मीटर. तर हे झालं डिस्प्लेसमेंट. जेव्हा मोशन कुठून स्टार्ट केली त्यांनी एक्स्ट्रीम पोझिशन पासून किती वेळामध्ये, t/6 एवढ्या वेळामध्ये किती डिस्प्लेसमेंट झाले त्याचं, तर इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट हे ई पॉईंट पासून तो इथं आलाय आणि त्याचं डिस्प्लेसमेंट किती असेल, तर आपण हे कॅल्क्युलेट केले 1/√2. ओके. तर लक्षात ठेवायचं, डिस्प्लेसमेंट नेहमी कुठून मोजलं जातं, मेन पोझिशन पासून. मला वाटतं हे आपण दोन्ही केसेस अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिल्या होत्या. आपली चूक कुठं होऊ लागली तर या केसमध्ये. ओके. तर आपण ती केस देखील पाहू आता. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, प्रत्येक वेळेस y ची व्हॅल्यू म्हणजे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू चेंज व्हायली आणि डिस्प्लेसमेंटवरच काय डिपेंड आहे, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. व्हेलॉसिटीची इक्वेशन आहे ω√a² मायनस y² आणि ॲक्सेलरेशनची इक्वेशन आहे -ω²y. तर दोन्हीही व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन हे डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहेत. डिस्प्लेसमेंट बदलायले, कशानुसार बदलायले डिस्प्लेसमेंट, या ω t प्लस फायच्या व्हॅल्यूनुसार. ω t प्लस फायची व्हॅल्यू बदलली की y ची व्हॅल्यू म्हणजे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू चेंज व्हायली आणि डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू बदलली की व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन पण काय होतील, चेंज होतील. म्हणजे हे जे ω t प्लस फाय आहे त्यामुळं डिस्प्लेसमेंट चेंज व्हायले, व्हेलॉसिटी चेंज व्हायले आणि ॲक्सेलरेशन पण चेंज व्हायले. म्हणून याला म्हणतो आपण फेज. आणि हा फेज जो आहे तो त्या पार्टिकलची काय सांगतो, एक्झॅक्ट पोझिशन सांगतो, त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालंय, त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी काय त्या ठिकाणची आणि त्या ठिकाणची त्याची ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय आहे. ठीक आहे. तर या अशा पद्धतीने आपण फेजचा यूज करून डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करू शकतो. तर नेक्स्ट आपण आता आणखी एक केस घेऊ जिथं आपण चुकत होतो काल. ती केस म्हणजे आपण आता मोशन कुठून स्टार्ट झाली आहे, जी पॉईंट पासून. ओके. ओके. तर हे मी इरेज करतोय. आता लक्ष द्या, व्हेनेवर दिस रेफरन्स पार्टिकल इज ॲट पॉइंट जी. जेव्हा रेफरन्स पार्टिकल टाइम 0 होता त्यावेळेस आता रेफरन्स पार्टिकल कोणत्या पॉइंटला आहे, जी पॉइंटला आहे. आणि मग जर रेफरन्स पार्टिकल जी पॉइंटला असेल तर ह्या ओजीनं ओई सोबत किती अँगल तयार केला असेल, 180 म्हणजे पाय. म्हणजे जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस फायची व्हॅल्यू किती होती, आता इथं पाय होती. आणि जर हा रेफरन्स पार्टिकल जी पॉइंटला असेल तर आपला जो प्रोजेक्शन पार्टिकल तो कोणत्या पॉइंटला असेल, मीन पोझिशनला. ओके. आणि जसा हा रेफरन्स पार्टिकल जी पॉइंट पासून कुठे आलाय, समजा आर कडे आलाय, जी पासून कुणीकडे आलाय, आर कडे, तर प्रोजेक्शन पार्टिकल कुणीकडे जात असेल आपला, तर तो जात असेल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे. तर त्याचं काय होईल, डिस्प्लेसमेंट होईल आणि आपल्याला ते डिस्प्लेसमेंट काढायचे. ओके. तर आता लक्ष द्या, जेव्हा टाइम 0 होता रेफरन्स पार्टिकल जी पॉइंटला आहे आणि त्यावेळेस त्याचा इनिशियल फेज किती आहे, तर हा इनिशियल फेज आहे पाय. ओके. तर टी एवढ्या वेळामध्ये, तर टी ची व्हॅल्यू आपण तितकीच घेणार जी अगोदर घेतली, t/6. t/6 एवढ्या वेळामध्ये तो पार्टिकल जी पॉइंट पासून कुठं डिस्प्लेस झालाय, आर पॉइंटकडे.
तर मग त्याचं काय झालं असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं असेल ओमेगा टी. ओके, मग हा रेफरन्स पार्टिकल जर डिस्प्लेस झाला असेल तर प्रोजेक्शन पार्टिकल मीन पोझिशन पासून कुणीकडे जात असेल इकडं खाली निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे. तर मग ह्या प्रोजेक्शन पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती आहे आपल्याला काढायचे. त्या अगोदर आपण काय काढून घेऊ थीटा. तर थीटा म्हणजे काय, तर थीटा म्हणजे ओमेगा टी प्लस फाय. आता फायची व्हॅल्यू इथं किती आहे पाय. ओके, फायची व्हॅल्यू पाय आहे आणि ओमेगा टी आता टाइम तितकाच घेतला आपण T/6 आणि ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय आपण कॅपिटल टी. तर हे कॅल्क्युलेट केलं तर ओमेगा टीची व्हॅल्यू किती येईल पाय/3. पाय/3. ओके, आता सध्या फेज किती आहे पाय/3 प्लस पाय एवढा फेज आहे. तर ह्या ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू इथे ठेवू. y इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस पायची व्हॅल्यू किती आहे पाय/3 प्लस पाय. आता याचा एक्सपान्शन फॉर्म्युला साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय त्याचा एक्सपान्शन फॉर्म्युला ए साइन पाय/3 कॉस पाय. ओके, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. तर कॉस पाय/3 साइन पाय. ठीक आहे. तर आता y इक्वल्स टू काय येईल, तर मी खालचं इरेज करतो. तो y इक्वल्स टू येईल ए साइन पाय/3 साइन 60 ची व्हॅल्यू किती येते स्क्वेअर रूट ऑफ 3/2. ओके, कॉस पाय कॉस 180 ची व्हॅल्यू कॉस 0 1 कॉस 90 0 आणि कॉस 180 -1 हे येईल -1 याची व्हॅल्यू प्लस कॉस पाय/3 याची व्हॅल्यू येते 1/√2 कॉस पाय/3 कॉस 60 ची व्हॅल्यू. पण साइन 180 ची व्हॅल्यू काय येते तर साइन 0 0 साइन 90 1 साइन 180 अगेन 0. तर साइन 180 ची व्हॅल्यू येते 0, तर 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग 0. तर ही सेकंड टर्म काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. y इक्वल्स टू काय येईल ए अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय -1. तो y इक्वल्स टू काय येईल मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 2 ए. ए म्हणजे काय अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड किती आहे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन. हे कशाच्या बरोबर असेल या सर्कलच्या रेडियसच्या बरोबर, आणि सर्कलची रेडियस किती आहे 1 मीटर. इथे ठेवून द्या तर आन्सर काय येईल स्क्वेअर रूट ऑफ 3/2 मीटर. आता डिस्प्लेसमेंट या पार्टिकलचं मीन पोझिशन पासूनच झालंय कुणीकडे झालंय निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे. हे मायनस साइन काय सांगते तर डिस्प्लेसमेंट आता कुणीकडे झाले निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे झाले. किती झाले तर स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 2 मीटर. ओके, काल हे आपलं चुकत होतं, काल आपलं हे पॉझिटिव्हच येत होतं. ठीक आहे, पण आज हे मी व्यवस्थित केलं याला. ओके, कोणाला काही अडचण असेल समजलं नसेल तर विचारा. ही शेवटची केस विचारा. मला वाटतं याच्या अगोदरच्या तर तुम्हाला मी या अगोदर देखील सांगितल्या होत्या. हे समजलंय का मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3/2 कसं आले कळलंय का. बाकीचे 20 विद्यार्थी आहेत, बाकीच्यांना काय कळतंय का नाही. मी यामध्ये 2 ते 3 पिरियड घातले तुम्हाला कळावं म्हणूनच. कारण की हे जर कळलं तरच आपल्याला पुढचा टॉपिक म्हणजे पुढचा पूर्ण चॅप्टर समजू शकतो, अदरवाइज नाही. ठीक, ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा हे वाटल्यास लवकर रिपीट करतो. लक्ष द्या, आपला पार्टिकल आता जी पॉईंट पासून रेफरन्स पार्टिकल जी पॉईंट पासून मोशन स्टार्ट करतोय. आणि रेफरन्स पार्टिकल जर मीन जी पॉईंट पासून मोशन स्टार्ट करत असेल तर प्रोजेक्शन पार्टिकल कुठून स्टार्ट करतो मोशन मीन पोझिशन पासून. आता जेव्हा टाइम 0 होता तर रेफरन्स पार्टिकल जी पॉईंटला होता, तर त्यावेळेस त्याचा इनिशियल फेज किती होता तर पाय. ओके,
आणि हा रेफरन्स पार्टिकल आता एच पॉईंटकडे चाललाय. रेफरन्स पार्टिकल एच पॉईंटकडे जर जात असेल तर प्रोजेक्शन पार्टिकल कुणीकडे जात असेल, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे. म्हणजे आता डिस्प्लेसमेंट असायला पाहिजे, पण डिस्प्लेसमेंट किती असायला पाहिजे, निगेटिव्ह असायला पाहिजे. ओके, तर मग आता टी इक्वल्स टू काय, टाइम बदललाय, टाइम किती झाला आता 0 पासून किती झाला, t/6 झालाय. तर t/6 एवढ्या वेळामध्ये रेफरन्स पार्टिकल जी पॉईंट पासून कुठं आलाय, आर पॉईंटकडे आलाय. तर प्रोजेक्शन पार्टिकल ह्या मीन पोझिशन पासून इकडे डिस्प्लेस झालाय आणि तो कितीने डिस्प्लेस झाला हे काढायचं आहे आपल्याला. मग आपल्याला डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन काय माहिती आहे, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. मग जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस पार्टिकल कोणत्या पॉईंटला होता, जी म्हणजेच मीन पोझिशनला प्रोजेक्शन पार्टिकल, आणि त्यावेळेसचा फेज किती होता, पाय. ओके, पाय होता. आता टाइम किती झाला, t/6, 0 पासून किती झाला, t/6 झालाय. आता टोटल फेज किती असेल, तर ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती असेल, तर ओमेगा टीची व्हॅल्यू किती येते, t/6 एवढ्या वेळामध्ये π/3 प्लस फायची व्हॅल्यू किती घेतली आपण, पाय. तर ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू मिळाली. ही आलेली ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू इथे पुटअप करा, π/3 प्लस पाय आणि साइन ए साइन ॲज इट इज. आता याचा एक्सपान्शन फॉर्म्युला, साइन ए प्लस बीचा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. पण आता हे साइन 180 जे आहे, हे जे आहे ते 0 होतं, 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग 0, तर ही जी सेकंड टर्म आहे ती 0 होऊन जाईल. कॉस 180 ची व्हॅल्यू काय येते, -1, आणि साइन π/3 60 ची व्हॅल्यू येते √3/2. तर -1 मल्टिप्लाइड बाय √3/2, तर हे येईल -√3/2. मग ए इज व्हॉट, मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधला डिस्टन्स. हे मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधला डिस्टन्स कशाच्या बरोबर असेल, या सर्कलच्या रेडियसच्या बरोबर असेल, बरोबर आहे ना. ही रेडियस आहे सर्कलची, तिच्या बरोबर असेल. मग रेडियस किती आहे, 1 मीटर. तर √3/2 -√3/2 मीटर. ओके, काय अडचण आहे, कोणाला काय अडचण आहे का इथं, कळलं हे. ओके, पुढे. मग आता हे डिस्प्लेसमेंट -√3/2 आहे, तर व्हेलॉसिटी पण काहीतरी बदललेली असेल आणि ॲक्सेलरेशन पण काय होईल, चेंज होईल. कारण की हे दोन्ही कशावर डिपेंड आहेत, या डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहेत. आणि डिस्प्लेसमेंट कशावर डिपेंड आहे, तर डिस्प्लेसमेंट डिपेंड आहे ह्या ओमेगा टी प्लस फायवर. म्हणून ह्या ओमेगा टी प्लस फायला आपण काय म्हणले, फेज. तर फेज ही काय एक फिजिकल क्वांटिटी आहे, जी जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय त्याच्या स्टेट ऑफ ऑसोलेशन बद्दल सांगते. त्या ठिकाणी त्याची पोझिशन काय आहे त्या पर्टिक्युलर टाइमला, त्याची डिस्प्लेसमेंट किती झालंय, त्याचं डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, त्याची व्हेलॉसिटी किती आहे, किंवा त्याचं ॲक्सेलरेशन काय आहे, हे पूर्ण सांगण्याचं काम कोण करतं, हे ओमेगा टी प्लस फाय. आणि म्हणून आपण त्याला म्हणलंय फेज. ठीक आहे, तर फेजची व्हॅल्यू कशानुसार बदलेली आहे, टाइमनुसार बदलेली, हे लक्षात ठेवा. टाइम बदलला की फेज पण चेंज होतो. ओके, आपण प्रत्येक वेळेस टाइम t/6 घेतलाय. टाइम जर आणखी बदलत राहिलो आपण, t/4, t/2, टी घेतला, तर टाइम बदलत राहिलो की फेजची व्हॅल्यू बदलेल, आणि फेजची व्हॅल्यू बदलली की डिस्प्लेसमेंट बदलेल, व्हेलॉसिटी बदलेल आणि ॲक्सेलरेशन बदलेल. म्हणजे आपण म्हणू शकतो डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन हे तिन्ही कशाचे फंक्शन्स आहेत, हे तिन्ही या फेजचे फंक्शन्स आहेत. आणि फेज कशाचं फंक्शन्स आहे, या टाइमचं फंक्शन. म्हणजे इथं तिघांच्या व्हॅल्यूज कशानुसार बदलल्या आहेत, टाइमनुसार चेंज होत आहेत. ओके, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे, समजलंय सर्वांना. हा, आणखी एक घेऊ आपण. समजा पार्टिकल आता निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून कुणीकडे चाललाय, मेन पोझिशनकडे चाललाय. एक शेवटची केस घेऊ आणि नंतर आपण हे थांबवूच, आता बस झालंय. ठीक आहे, पुस्तकामध्ये हे काय दिलेलं नाही तुम्हाला, पण तुम्हाला समजण्यासाठी फेज काय आहे म्हणून हे मी सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. पुस्तकामध्ये फक्त आपल्याला थेरी दिली त्याची. ओके, तर आता एक काम करू, आपण एक नेक्स्ट केस घेऊ. समजा आता रेफरन्स पार्टिकल एच पॉइंटला, म्हणजे जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस रेफरन्स पार्टिकल कोणत्या पॉईंटला, एच पॉईंटला. आता जर एच पॉईंटला असेल तर हा टोटल अँगल किती असेल, इथून इथपर्यंतचा
OE सोबत या OH न तयार केलेला अँगल किती असेल, तर 270. म्हणजे फायची व्हॅल्यू किती आली आपली 270. जेव्हा टाइम 0 होता तर रेफरन्स पार्टिकल एच पॉईंटला होता आणि त्यावेळेस त्यांनी तयार केलेला अँगल किती आहे, तर 270. म्हणजे आपला जो पार्टिकल आहे प्रोजेक्शन पार्टिकल तो कोणत्या पोझिशनला आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. फायची व्हॅल्यू 270 आहे, याचा अर्थ आपला जो पार्टिकल आहे तो कोणत्या पोझिशनला आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. तर जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस फायची व्हॅल्यू किती आहे, 270. 270 म्हणजेच किती, 3π/2. मी तुम्हाला सांगितलं होतं. फायची व्हॅल्यू 270 आहे, याचा अर्थ पार्टिकल कुणीकडे, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. तो तिथून मोशन स्टार्ट करतोय. टाइम किती घेऊ आपण, T/6. टाइम किती घेतलाय, T/6. ओके. आता डिस्प्लेसमेंट किती व्हायला पाहिजे माहिती आहे का, 1/√2 व्हायला पाहिजे. आणि ते कसं असायला पाहिजे, निगेटिव्ह. माइट बी बरं का. ओके. तर π/6 थिटा म्हणजेच की ω/T+φ याची व्हॅल्यू किती आहे, ω/T+φ ची व्हॅल्यू. तर टाइम आहे T/6, तर ω/T ची व्हॅल्यू किती येईल, π/3. इथं काढलेली आपण ही π/3 प्लस फायची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 270. म्हणजेच किती, 3π/2. ओके. ω/T+φ ची व्हॅल्यू T/6 एवढ्या वेळानंतर किती असेल, इतकी असेल. ओके. तर आता ही व्हॅल्यू पुटअप करू इथं. फेज आपल्याला माहित झालाय, फेज माहित झालं तर आपल्याला काय करता येईल, डिस्प्लेसमेंट ए साइन π/3 प्लस 3π/2. ओके. पुन्हा फॉर्म्युला कोणता वापरायचा, साइन ए प्लस बीचा. ए साइन ए ची व्हॅल्यू π/3 कॉस 3π/2. कॉस ए साइन ए कॉस बी प्लस कॉस ए कॉस π/3 साइन 3π/2. 3π/2. ओके. तर y इक्वल्स टू ए साइन π/3 ची व्हॅल्यू, साइन 60 ची व्हॅल्यू किती येते, तर साइन 60 ची व्हॅल्यू येते √3/2. हे आपल्याला माहिती आहे. आणि कॉस 3π/2 ची व्हॅल्यू किती येते, 0. बरोबर आहे ना. कॉस 0 1, कॉस 90 0, कॉस 180 -1 आणि कॉस 270 0. प्लस कॉस 3π/2 ची व्हॅल्यू म्हणजे कॉस 60 ची व्हॅल्यू किती येते, 1/√2 सॉरी, आणि मल्टिप्लायड बाय साइन 3π/2 म्हणजे साइन 270 ची व्हॅल्यू. तर साइन 0 0, साइन 90 1, साइन 180 0 आणि साइन 270 -1. तर ही टर्म 0 होईल, 0 इंटू एनिथिंग 0 राहील ही टर्म. तर y इक्वल्स टू काय येईल, ए ब्रॅकेटमध्ये -1/√2. ए म्हणजे काय, अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड कशाच्या बरोबर असेल, रेडियस. रेडियस किती कन्सिडर केली आपण, 1 मीटर. तर -1/√2 मीटर. हे बघा, हे आपण याच्या अगोदर एक डिस्प्लेसमेंट काढलं होतं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून. ते इतकंच आलं होतं 1/√2 एवढ्या वेळामध्ये, T/6 एवढ्या वेळामध्ये. पण ते होतं पॉझिटिव्ह, कारण की डिस्प्लेसमेंट कुणीकडून झाले, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून. आता इथं डिस्प्लेसमेंट कुणीकडून व्हायले, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, डिस्प्लेसमेंट नेहमी कुणीकडे मोजतात, मीन पोझिशन पासून. इकडे होत असेल तर डिस्प्लेसमेंट कुणीकडे असेल, पॉझिटिव्ह. इकडे होत असेल तर डिस्प्लेसमेंट काय असेल, निगेटिव्ह. ओके. तर इथं ते डिस्प्लेसमेंट आले -1/√2 मीटर. ओके. तर डिस्प्लेसमेंट बदलले, फेज बदलल्यामुळे डिस्प्लेसमेंट बदलले, आणि डिस्प्लेसमेंट बदलल्यामुळं व्हेलॉसिटी बदलेल, ॲक्सेलरेशन देखील बदलेल. तर आपल्याला जर y ची व्हॅल्यू माहिती असेल, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू माहिती असेल, तर आपण त्यावरनं व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो, ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करू शकतो त्या पार्टिकलचं. आणि हे सगळं होतं आपल्याला कशावरून मिळते आपल्याला ही व्हॅल्यू, ω/T+φ च्या व्हॅल्यूवरून, म्हणजेच त्याच्या फेजवरून. ठीक आहे. समजलंय फेज म्हणजे काय, तर काय अडचण आहे कोणाला? ईश्वर शिंदे, समजलंय का नाही समजलंय? हो. एक काम करा, ही डायग्राम तुमच्याकडे असू द्या, एक याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ठीक आहे.
तुमच्याकडे राहू द्या, एक स्क्रीनशॉट काढून घ्या प्लीज. कधीच जर काम पडलं तर आपण याचा यूज करू. तसं तर त्यावेळेस मी पुन्हा एकदा सांगेल वाटल्यास, पण आपल्याला बोर्ड मोठा नाही आहे, सगळ्या गोष्टी दाखवणं पॉसिबल नसणार आहे प्रत्येक वेळेस. ब्लर आहे का किशोर भाऊ? ब्लर दिसते का? क्लिअर आहे. ओके, ठीक ठीक, दिसत आहे व्यवस्थित. ठीक ठीक आहे मिळत. ओके, याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्याकडे राहू द्या हे स्क्रीनशॉट. भविष्यामध्ये कधी गरज पडली तर बरं का, जर काही कळत नसेल आपल्याला, समजा तिथं फेज काय आहे काय हे जर लक्षात येत नसेल तर आपण या डायग्रामचा यूज करू पुन्हा एकदा. त्यावेळेस पूर्ण डायग्राम काढणं पॉसिबल नसणार आहे. तसं तर व्हिडिओ असेलच याचा, तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. ठीक आहे, ठीक आहे, लक्ष द्या. आता आपण 3 केसेस पाहणार आहे. फेज बाबतीत 3 केसेस आहेत. लक्ष द्या, जर पार्टिकलने ई पॉइंट पासून मोशन स्टार्ट केली आहे, ओके, जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस ओमेगा टी प्लस फाय याची व्हॅल्यू पण काय होती? 0 होती. इथं पार्टिकल आहे, प्रोजेक्शन पार्टिकल, आपला रेफरन्स पार्टिकल ई पॉइंटला आहे, तर प्रोजेक्शन पार्टिकल कोणत्या पोझिशनला असेल? मेन पोझिशनला. आणि आपल्याला मेन पोझिशनला माहिती आहे टी ची व्हॅल्यू 0 आहे, 0 इंटू एनिथिंग 0, आणि फाय इनिशियल फेज तर ऑलरेडी काय 0 आहे, तर ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू काय येईल? 0 येईल. आणि ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू 0 आली तर डिस्प्लेसमेंट काय येईल? ए साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू 0 आहे, साइन 0 0, 0 इंटू एनिथिंग 0, तर डिस्प्लेसमेंट काय असेल? 0. म्हणजे जेव्हा पार्टिकल मेन पोझिशनला असतो त्यावेळेस डिस्प्लेसमेंट काय येतं? 0 होतं. ओके, आता फेज वाढवलाय समजा आपण. आता अगोदर फेज किती होता? 0 होता. ओके, कधी? जेव्हा टाइम 0 होता. आता ई पॉइंट पासून मोशन स्टार्ट केली आहे आणि पुन्हा वापस इथंच आलाय, ई पॉइंटला आलाय, इथं आलाय, म्हणजे एक रोटेशन यांनी कंप्लीट केलंय. तसंच इकडे हा प्रोजेक्शन पार्टिकल एक ऑस्सिलेशन कंप्लीट करेल आणि कुठं आलाय? मेन पोझिशनला वापस आलाय. किती वेळानंतर आलाय? कॅपिटल टी, त्याचा टाइम पिरियड. टी एवढ्या वेळानंतर रेफरन्स पार्टिकल ई पॉइंट पासून मोशन स्टार्ट केली आहे, टी एवढ्या वेळानंतर तो तिथंच वापस येईल आणि प्रोजेक्शन पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल, मेन पोझिशनला येईल, पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल आणि पुन्हा मेन पोझिशनला येईल, म्हणजे तो पण तिथंच येईल मेन पोझिशनला. आता आफ्टर टाइम टी फेज काय असेल? तर फायची व्हॅल्यू, मोशन कुठून स्टार्ट झाली? मेन पोझिशन पासून. तर इथं फायची व्हॅल्यू इनिशियल फेज काय? 0 आहे, आणि ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू काय येईल? तर फायची व्हॅल्यू 0 आहे ऑलरेडी. ओमेगाची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला? 2 पाय अपॉन कॅपिटल टी, 2 पाय अपॉन कॅपिटल टी, आणि मल्टिप्लाइड बाय टाइम किती दिला? आता एक रोटेशन कंप्लीट झालं. लक्ष द्या, एक रोटेशन कंप्लीट झालं रेफरन्स पार्टिकलचं, तर प्रोजेक्शन पार्टिकलचं एक ऑसिलेशन काय झालं असेल? कंप्लीट झालं असेल. वन सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट झाली. किती वेळामध्ये? टी एवढ्या वेळामध्ये, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? टाइम पिरियड. तर इथं आपण टाइम किती घेतलाय? कॅपिटल टी, आणि प्लस फायची व्हॅल्यू काय घेतली? 0. हे टी टी काय होईल? कॅन्सल. तर आता ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू काय येईल? ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू येईल 2 पाय. इथं काय राहील? 2 पाय. आता ही व्हॅल्यू पुन्हा डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशन मध्ये ठेवा. वाय इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती आली आता? 2 पाय. तर साइन 2 पाय 0, 0 इंटू एनिथिंग 0, डिस्प्लेसमेंट काय? 0. म्हणजे जेव्हा पुन्हा वापस एक रोटेशन कंप्लीट केल्यानंतर जेव्हा पार्टिकल मेन पोझिशनला येतो त्याचं डिस्प्लेसमेंट काय असतं? 0 असतं. पण आता लक्ष द्या, इथं फेज किती आहे? 2 पाय आहे. फेज 2 पाय आहे याचा अर्थ त्याने एक रोटेशन काय केले? कंप्लीट केले. आणि मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट नेहमी काय असतं? 0 असतं. ठीक आहे, वाटल्यास आणखी टाइम घ्या. टाइम किती घ्या आता? 2t. किती घ्या? 2t. एक रोटेशन टी, दुसरं रोटेशन, टोटल टाइम किती झाला आता? 2t झाला. ओके, टोटल टाइम 2t असेल तर ओमेगा टी प्लस फाय, तर फायची व्हॅल्यू काय? मेन पोझिशन पासून मोशन स्टार्ट व्हायला, इथूनच स्टार्ट व्हायला मोशन. एकदम सुरुवातीला मोशन कुठून झाली? मेन पोझिशन पासून.
तर फायची व्हॅल्यू 0 आहे. ओमेगा टी 2 पाय अपॉन टी आणि मल्टिप्लाइड बाय टाइम किती दिला आता 2t. टी टी कॅन्सल होईल आणि 2 मल्टिप्लाइड बाय 2 4. तर 4 पाय आता फेज किती झालाय 4 पाय. ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू आपली आता 4 पाय आहे. ही व्हॅल्यू पुन्हा इक्वेशन मध्ये ठेवा तर पुन्हा डिस्प्लेसमेंट काय झिरोच. म्हणजे 2t एवढ्या वेळानंतर इथून मोशन स्टार्ट झाली आहे. आफ्टर टाइम t कॅपिटल T पार्टिकल अगेन कम बॅक टू द मीन पोझिशन. इट कंप्लीट वन रोटेशन and here the projection particle complete one oscillation. तसंच पुन्हा आणखी एका टी एवढ्या नंतर रेफरन्स पार्टिकल पुन्हा ई पॉइंटला येईल आणि प्रोजेक्शन पार्टिकल पुन्हा मीन पोझिशनला येईल. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट नेहमी कसं आहे 0 आहे. ही पहिली केस आहे. ठीक आहे. तर फेज काय सांगतो आता. फेज इथं किती आहे 4 पाय आहे. 4 पाय आहे म्हणजे त्यांनी काय केलंय मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट केली आहे आणि किती रोटेशन कंप्लीट केले 2 रोटेशन कंप्लीट केले. सुरुवातीला 2 पाय आणि नंतर 4 पाय त्यांचे 2 रोटेशन झाले. तर हे 4 पाय काय सांगतात रोटेशन किंवा ऑसिलेशन. याने किती ऑसिलेशन कंप्लीट केले 2. इथं टी एवढ्या वेळानंतर किती ऑसिलेशन झालेत 1. जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस ऑसिलेशन झालंच नव्हतं 0 होतं. फेज काय होता 0. ठीक आहे. तर तो फेज जो आहे काय सांगतो आणखी तर त्याने किती ऑसिलेशन कंप्लीट केलेत हे देखील सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे सांगतोच. ठीक आहे. ओके समजलं हे समजलं का मी काय सांगतोय तर. हा पुढे पुढे समजा पार्टिकलनी मोशन स्टार्ट केली आहे एक्स्ट्रीम पोझिशन पासून. म्हणजे रेफरन्स पार्टिकल कोणत्या पॉइंटला एफ पॉइंटला आहे. जेव्हा टी 0 होता त्यावेळेस फाय किती असेल मग आता पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला आहे ना. म्हणजे फाय किती असेल तर फाय असेल π/2. फाय किती असेल π/2. तो ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू काय आहे ओमेगा टी प्लस फाय. याची व्हॅल्यू काय आहे फायची व्हॅल्यू π/2 आणि टाइम 0 आहे तर ओमेगा टी प्लस ओमेगा टी मल्टिप्लाइड बाय 0. इथून मोशन स्टार्ट केले ना. तर इथून जर मोशन स्टार्ट केले तर त्याचं एक्स्ट्रीम पोझिशन पासून प्रोजेक्शन पार्टिकल कुठून मोशन स्टार्ट केले एक्स्ट्रीम पोझिशन पासून. तर त्याचं डिस्प्लेसमेंट किती असेल तर y इक्वल्स टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती आली आपली π/2. साइन π/2 साइन π/2 ची व्हॅल्यू किती आहे +1 मल्टिप्लाइड बाय a प्लस a. हे काय असेल जेव्हा पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट स्टार्ट करतोय त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट कशाच्या बरोबर असेल त्याच्या अँप्लिट्यूडच्या बरोबर. मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधलं डिस्टन्स किती आहे रेडियसच्या बरोबर. रेडियस किती आहे कशात दाखवले आपण कॅपिटल ए. तर जेव्हा पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे पॉझिटिव्ह ए. ओके. आता समजा आफ्टर टाइम इथून मोशन स्टार्ट केली ना रेफरन्स पार्टिकलने. आफ्टर टाइम टी इक्वल्स टू कॅपिटल टी. कॅपिटल टी त्याचा काय टाइम पिरियड आहे तो इथून असाच इथं आलाय t/2 पुन्हा वापस इथं आलाय तर टोटल टाइम किती होईल कॅपिटल टी. एक रोटेशन कंप्लीट केले. तर याने एक रोटेशन कंप्लीट केला असेल तर प्रोजेक्शन पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशन पासून पुन्हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला पुन्हा मीन पोझिशनला आणि एक पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशनला. तर याचं काय झालं असेल एक ऑसिलेशन कंप्लीट झालं असेल. तर फेज काय असेल तर आता टाइम किती दिला कॅपिटल टी. फायची व्हॅल्यू किती आहे π/2. इथून मोशन स्टार्ट झाली ना एक्स्ट्रीम पोझिशन पासून. तर ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू काय येईल तर ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय आपण कॅपिटल टी मल्टिप्लाइड बाय टाइम किती दिलाय कॅपिटल टी प्लस फायची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला π/2. टी कॅन्सल तर ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती येईल 2 पाय प्लस π/2. ओके. आणि 2 पाय प्लस π/2 म्हणजे किती 2 पाय प्लस π/2. ठीक आहे. ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आपण त्या इक्वेशन मध्ये ठेवू डिस्प्लेसमेंटच्या y इक्वल्स टू a साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती आता इथे 2 पाय प्लस π/2. तर हे π/2 काय सांगते की डिस्प्लेसमेंट कुठून स्टार्ट झाले पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून
आणि 2π काय सांगते तर त्याने एक रोटेशन कंप्लीट केले. लक्ष द्या प्लीज. हे π/2 काय सांगतं की मोशन कुठून स्टार्ट झाली आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासनं. आणि 2π काय सांगते त्याच्यामध्ये 2π आपण फेज ॲड करलो. π/2 मध्ये 2π आपण ॲड केलाय. इथं फेज किती होता π/2 पुन्हा π/2 प्लस π/2 तर पाय प्लस π/2 तर 3π/2 आणि पुन्हा π/2 तर किती होईल 4π/2 म्हणजे किती 2π. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनपासून मोशन स्टार्ट केली आहे त्याच्यामध्ये फेज किती ॲड केला आपण 2π एवढा फेज ॲड केला. तर पार्टिकल पुन्हा कुठे येईल त्याच पोझिशनला जिथून त्याने मोशन स्टार्ट केली. तर आता इथे पण डिस्प्लेसमेंट किती यायला पाहिजे प्लस एच यायला पाहिजे. तर y इक्वल्स टू ए साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरू आपण. साइन ए 2π मल्टीप्लाइड बाय कॉस ए बी π/2 प्लस कॉस 2π साइन π/2. तर y इक्वल्स टू ए साइन 2π ची व्हॅल्यू किती येते साइन 0 किंवा साइन 360 0 येते. बरोबर आहे. 0 इंटू एनिथिंग 0. कॉस π/2 ची व्हॅल्यू 0 असते. ओके. कॉस 2π ची व्हॅल्यू ची व्हॅल्यू येते मात्र +1 आणि साइन π/2 ची व्हॅल्यू पण काय येते +1. तर 1 मल्टीप्लाइड बाय 1 प्लस 0 1. तर इथे अँप्लिट्यूड किती आहे सॉरी डिस्प्लेसमेंट किती आहे +1. म्हणजे पुन्हा पार्टिकल या एक्स्ट्रीम पोझिशन पासून या एक्स्ट्रीम पोझिशनला आलाय पुन्हा वापस या एक्स्ट्रीम पोझिशनला आलाय. तर डिस्प्लेसमेंट किती झालंय +1 तितकंच. ठीक आहे. म्हणजे 2π एवढ्या फेज नंतर तो त्याच पोझिशनला वापस आलाय आणि त्याचं डिस्प्लेसमेंट तितकंच आहे. तर 2π हे काय 2π काय सांगते तर त्याचं एक ऑसिलेशन काय झालेलं कंप्लीट झालं. आता इथं जर टाइम आपण 2t घेतला 2 कॅपिटल T घेतला तर इथं काय येईल 4π म्हणजे त्याचे किती ऑसिलेशन कंप्लीट झाले 2. इथं जर आपण टाइम 3t घेतला तर इथं किती येईल 6π. याच्या किती ऑसिलेशन कंप्लीट झालेत 3. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण किती ऑसिलेशन झालेत हे सुद्धा या फेजवरून कॅल्क्युलेट करू शकतो. कळलं हे समजलंय का? कोणाला काय अडचण आहे का प्लीज विचारा. कोणाला काही समजत नसेल तर मी पुन्हा एकदा वाटल्यास सांगण्यास तयार आहे. पण हा आपला शेवटचा पिरियड राहील फेजवरचा. ओके. आत्ताच विचारा. कोणाला काय अडचण असेल तर आत्ताच विचारा. आपण फेजवर बरेचसे पिरियड घातलेत. कालच्या पिरियडमध्ये आपलं काही सोल्युशन येत नव्हतं. ठीक आहे. पण आता आपण जास्त वेळ घालणार नाही आहेत. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? ठीक आहे. चला आपण समोर जाऊ. तर ह्या काही केसेस आहेत. तुम्ही जर केसेस पाहिल्या तर त्या अशाच पद्धतीच्या आहेत. जर मोशन इथून स्टार्ट झाली एच पॉईंटपासून तर इनिशियल फेज काय असेल 270 म्हणजे 3π/2 आणि 3π/2 म्हणजे फायची व्हॅल्यू 3π/2 असेल आणि ω t प्लस पायची व्हॅल्यू एक तर 0 असेल किंवा इथं असेल 2π किंवा इथं असेल 4π किंवा इथं असेल 6π. तर हे काय सांगतं तर इथनं मोशन स्टार्ट झाली आहे. इथं जर 0 असेल याचा अर्थ इथून मोशन स्टार्ट झाली. इथं जर 2π असेल ω t प्लस फायची व्हॅल्यू तर एक रोटेशन कंप्लीट झाले किंवा एक ऑसिलेशन कंप्लीट झाले. इथं जर 4π असेल तर इथनं मोशन स्टार्ट झालेली आहे. 3π/2 काय सांगते इथनं मोशन स्टार्ट झाली निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून मोशन स्टार्ट झाली आहे आणि त्याने किती ऑसिलेशन कंप्लीट केले 2. जर इथं 6π असेल तर 3π/2 काय सांगतं मोशन कुठून स्टार्ट झाली निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून आणि त्याचे ऑसिलेशन किती झाले 3. जर इथनं मोशन स्टार्ट झाले असेल तर फायची व्हॅल्यू किती असेल π/2 आणि ω ची व्हॅल्यू काय असेल एक तर 0 असेल किंवा 2π असेल किंवा 4π असेल किंवा 6π असेल. 0 असेल तर त्यानं मोशन नेमकी स्टार्ट केली आहे. 2π असेल तर त्याचं एक ऑसिलेशन कंप्लीट झालेलं आहे. इथं जर 4π असेल तर त्याचे 2 ऑसिलेशन कंप्लीट झालेले. इथं जर 6π असेल तर त्याचे 3 ऑसिलेशन कंप्लीट झालेले आहेत.
म्हणजे ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू जी काय असेल त्यावरून आपण काढू शकतो की त्याने मोशन कुठून स्टार्ट केली आहे आणि त्याचे किती ऑसिलेशन्स कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे. यामध्ये कोणाला काय अडचण आहे? यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? ठीक. ओके ओके, मग आपण नेक्स्ट, आपल्याकडे आणखी वेळ आहे, झालं की एक 10 मिनटं वेळ आहे. तर एक खूप सोपा टॉपिक आहे, लगेच घेऊन टाकू आपण. एक त्याचा टेबल तरी तयार करू. ग्राफ उद्या पाहू आपण. आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहायचं. तर ते रिप्रेझेंटेशन बुकमध्ये दिलेलं आहे तुम्हाला, पण ते कसं येतं, कसं काढायचं हे आपण आज एकदा पाहून घेऊ आणि त्याचे काही पॉईंट्स आहेत ते एक पाहू. ठीक आहे, किंवा त्याचा टेबल तरी एकदा काढून घेऊ आज. ठीक आहे, लक्ष द्या. तर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहणार आहेत. ओके, केस घेणार आहेत आपण पहिली. त्याच्यामध्ये कंडिशन काय घेणार आहेत? व्हेन पार्टिकल स्टार्ट सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम मीन पोझिशन. जेव्हा पार्टिकल मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतो त्यावेळेस त्याचं जे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन काय असतं. हे समजा पार्टिकल आहे, तो सिंपल हार्मोनिक मोशन स्टार्ट करतोय. आता इथं मोशन कशाच्या आलाम दाखवली आपण? एक्स ॲक्सिसच्या आला. ही मीन पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही एक्स्ट्रीम पोझिशन. अगोदर डायग्राममध्ये आपण ते कशाच्या आलाम दाखवू लागलो? वायच्या आलाम. तर जर मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट होत असेल तर टाइम 0 आहे आणि मोशन कुठून स्टार्ट व्हायला? मीन पोझिशन पासून. तर फायची व्हॅल्यू काय असेल? एक तर 0 असेल किंवा पाय असेल. जर मोशन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे होत असेल तर 0 फायची व्हॅल्यू, आणि जर मोशन निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे होत असेल तर फायची व्हॅल्यू काय घेतो आपण? पाय. तर मग आता डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल? तर डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन काय माहिती आपल्याला? एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. बरोबर आहे. तर आता कन्सिडर करू की पार्टिकलचं मोशन कोणीकडे व्हायला? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे. आणि जर मोशन पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे होत असेल तर फायची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला? 0. तर फायची व्हॅल्यू 0 घेऊ. तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय येईल? ए साइन ओमेगा टी हे येईल. डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन मिळाले. तर व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग आता डिस्प्लेसमेंट कशावर डिपेंड आहे? साइन ओमेगा टीवर. आणि साइन ओमेगा टी कशावर डिपेंड आहे? ह्या ओमेगा टीवर. आणि ओमेगा टी कशावर डिपेंड आहे? टाइमवर. म्हणजे टाइमनुसार ओमेगा टीची व्हॅल्यू बदलायली, टाइमनुसार या साइन ओमेगा टीची व्हॅल्यू बदलायली, टाइमनुसार ह्या एक्सची व्हॅल्यू बदलायली. म्हणजे एक्स फंक्शन आहे कशाचा? टाइमचा. डिस्प्लेसमेंट फंक्शन आहे कशाचा? टाइमचा. तर त्याला आपण डिफरन्शिएट करू शकतो कशानुसार? टाइमनुसार. तर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू टाइमनुसार चेंज व्हायली तर आपल्याला काय मिळेल? त्याची व्हेलॉसिटी. त्याला डिफरन्शिएट करू आपण. ए इज अँप्लिट्यूड, जे कॉन्स्टंट असते ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? कॉस ओमेगा टी. ओके, साइनची व्हॅल्यू टाइमनुसार चेंज व्हायली, पण ह्या ओमेगा टीची व्हॅल्यू पण टाइमनुसार काय व्हायली? चेंज व्हायली. म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह पण घ्यावा लागेल आपल्याला अँगलचा. ओमेगा कॉन्स्टंट आहे आणि टाइमचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम काय येतो? 1. ओके, तर व्हेलॉसिटी किती येईल आपली? ओमेगा मल्टिप्लाइड बाय ए ओमेगा कॉस ओमेगा टी हे येईल रिलेशन व्हेलॉसिटीज. आता मोशन कुठून स्टार्ट व्हायली आपण कन्सिडर केली आहे? मीन पोझिशन पासून. नेक्स्ट, acceleration. Acceleration is what? Rate of change of velocity with respect to time. आता इथं velocity कशावर डिपेंड आहे? cos ओमेगा टी वर. cos ओमेगा टी कशावर डिपेंड आहे? ओमेगा टी वर. आणि ओमेगा टी कशावर डिपेंड आहे? टी वर. टीची व्हॅल्यू बदलली की ओमेगा टीची व्हॅल्यू बदलणार. फेज बदलणार. फेज बदलला की cos ओमेगा टीची व्हॅल्यू बदलणार. आणि
कॉस ओमेगा टीची व्हॅल्यू बदलली की व्हेलॉसिटी पण काय होणार, चेंज होणार. ओके, म्हणजे व्हेलॉसिटी तो कशाचा फंक्शन आहे, टाइमचा. त्याला डिफरन्शिएट करू शकतो आपण. ए ओमेगा कॉन्स्टंट आहे, ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल, तर आपल्याला काय मिळेल, ॲक्सलरेशन. व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट करा टाईमनुसार, तर आपल्याला मिळेल ॲक्सलरेशन. ए ओमेगा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, मायनस साइन ओमेगा टी. आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, फक्त ओमेगा, कारण की ओमेगा कॉन्स्टंट आहे आणि टाइमचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1. तर मायनस ॲज इट इज मायनस ए ओमेगा साइन, सॉरी, हे ओमेगा आणि हे ओमेगा काय होईल, ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. हे झालं डिस्प्लेसमेंट ॲक्सलरेशनचे इक्वेशन. हे असेल व्हेलॉसिटीचे इक्वेशन आणि हे असेल डिस्प्लेसमेंट इक्वेशन. कधी, जेव्हा पार्टिकल मोशन कुठून स्टार्ट करतोय, मेन पोझिशन पासून. ओके ओके. जर आपण इथं फेज पाय घेतला तर काय बदल होईल बरं. फेज पाय जर घेतला तर आय थिंक इथं डिस्प्लेसमेंट मायनस येईल, व्हेलॉसिटी पण मायनस येईल, ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह येईल. ॲक्सेलरेशन जे इथं निगेटिव्ह आले ते इथं काय येईल, पॉझिटिव्ह. ओके, काय अडचण आहे का, हां ठीक. तर हे झालं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन इक्वेशन व्हेन पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम मेन पोझिशन टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तर आता आपल्याला एक टेबल तयार करायचा आहे. उद्या घ्यायचं का, बरं ठीक आहे, आपला वेळ संपला आहे. आपण उद्याच्या पिरियडमध्ये हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन घेऊ. उद्या आपण एक टेबल पाहणार आहेत, त्या टेबलवरून काही पॉईंट्स आपण पाहणार आहेत आणि त्याच्यावरून आपण ग्राफ, त्या टेबलवरूनच ग्राफ काढणार आहेत. पुस्तकामध्ये आहेत, तुम्ही वाटल्यास एकदा पाहून घ्यायचं असलं तर घेऊ शकता, सोपं आहे, काही अवघड नाही आहे. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन व्हेन इट स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम मेन पोझिशन, ही एक केस आहे आणि दुसरी एक्स्ट्रीम पोझिशनची एक केस आहे. या दोन्ही केसेस आपण पाहणार आहेत उद्याच्या लेक्चरमध्ये. ओके, आज आपण थांबू इथं.